आणि यानंतरची बातमी वारीची। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत संत तुकोबारायांच्या पालखीचं पहिलं रिंगण बेलवाडीत पार पडलं। सणसरचा मुक्काम आटोपून आज तुकोबारायांची पालखी बेलवडीत दाखल झाली। या रिंगण सोहळ्याला डोळ्यात साठवण्यासाठी परिसरातल्या गावातील हजारो भाविकांनी हजेरी लावली। डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी आणि त्यानंतर अश्वांनी पालखीला प्रदक्षिणा घातली। या अभूतपूर्व सोहळ्यानं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। अश्वांनी 3 फेऱ्या पूर्ण करताच त्यांच्या पायाखालची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली। आज तुकोबारायांची पालखी निमगाव केतकीमध्ये मुक्कामी असणार आहे, तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम फलटणमध्ये असेल। आणि यानंतरची बातमी वारीची। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत संत तुकोबारायांच्या पालखीचं पहिलं रिंगण बेलवाडीत पार पडलं। सणसरचा मुक्काम आटोपून आज तुकोबारायांची पालखी बेलवडीत दाखल झाली। या रिंगण सोहळ्याला डोळ्यात साठवण्यासाठी परिसरातल्या गावातील हजारो भाविकांनी हजेरी लावली। डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी आणि त्यानंतर अश्वांनी पालखीला प्रदक्षिणा घातली। या अभूतपूर्व सोहळ्यानं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। अश्वांनी 3 फेऱ्या पूर्ण करताच त्यांच्या पायाखालची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली। आज तुकोबारायांची पालखी निमगाव केतकीमध्ये मुक्कामी असणार आहे, तर माऊलींच्या पालखीचा मुक्काम फलटणमध्ये असेल। आणि बेलवडीतला हा रिंगण सोहळा आपल्यापर्यंत घेऊन येते आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरे। अश्वाचं रिंगण डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रसंग असतो संपूर्ण वारीच्या वाटेवरचा। ते अश्वाचं रिंगण सुरू झालेलं आहे बेलवाडी या गावामध्ये। अश्व जे आहेत ते रिंगणामध्ये सहभागी होतात आणि तुकोबांच्या पालखीचं हे पहिलं गोल रिंगण या ठिकाणी पार पडतं आहे। लाखोंच्या संख्येने आलेले वारकरी आणि वारकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आलेले या गावातले, या पंचक्रोशीतले नागरिक, या सगळ्यांच्या अमाप उत्साहामध्ये हे घोड्याचं रिंगण जे आहे ते पार पडतं आहे। देहू आळंदी पासून जेव्हा पालख्या निघतात तेव्हापासून हे अश्व जे आहेत हे तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालख्यांबरोबर चालत असतात। तुकोबांच्या पालखीच्या अश्वांचं हे पहिलं रिंगण आज बेलवाडीमध्ये पार पडतं। अश्वांच्या रिंगणाआधीच पताकावाले असतील, विणेकरी असतील, टाळकरी असतील, या सगळ्यांनी हे रिंगण जे आहे ते खेळून झालेलं आहे। त्या पाठोपाठ हे अश्व जे आहेत हे या रिंगणामध्ये धावतात। आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणजे काय ते जर का ऐकायचं असेल, अनुभवायचं असेल तर हा सोहळा जो आहे तो अनुभवायला हवा, या सोहळ्याकडे पाहायला हवं। कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, बेलवाडी।